हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही बघू शकता पौर्णिमेचा चंद्र किती सुंदर दिसतोय खिडकीतनं. सकाळी 5:30ची ही क्लिप आहे. मिस्टरांनी शूट केलेला आहे. सामूहिक साधनेसाठी ते विहारात गेलेले सकाळी, तर त्यांच्यासमोर हे पिंपळाचं पान पडलं त्याचंसुद्धा शूट घेतलेलं त्यांनी. तर ते गेलेले सामूहिक साधनेसाठी, पण मी माझ्या रुटीनप्रमाणे फक्त आणापानच केलं घरी. आणि आणापान झाल्यानंतर छान अशी स्पीकरवर मंगलमैत्री लावली आणि म्हटलं मंगलमैत्री लावून छान असे कामे करूया घरातली. तर ते जेव्हा सकाळी गेले तेव्हा स्टॉल वगैरे लागला नव्हता फुलांचा, त्यामुळे ते घरी येऊन नाश्ता वगैरे करून पुन्हा गेले फुलं वगैरे आणण्यासाठी. तर आम्ही दोघांनी असा विचार केला, छान असं डेकोरेशन थोडंसं करून घेऊया घरामध्ये आणि नंतर बाकीची कामं करूया. छान आधी अभिवादन वगैरे करून घेऊया. तर आज वैशाखी पौर्णिमा आहे, म्हणजेच की बुद्ध पौर्णिमा. आणि बुद्धांच्या जीवनातील खूप अशा महत्त्वाच्या 3 घटना ह्या दिवशी झालेल्या आहेत. जसं की बुद्धांचा जन्म हा वैशाखी पौर्णिमेला झालेला आहे. त्याचबरोबर बुद्धांना ज्ञानप्राप्तीसुद्धा वैशाखी पौर्णिमेला झालेली आहे. आणि बुद्धांचं महापरिनिर्वाणसुद्धा वैशाखी पौर्णिमेला झालेलं आहे. तर ही खूप विशेष अशी पौर्णिमा आहे. म्हणूनच ह्या तिन्ही गोष्टी वैशाखी पौर्णिमेला झालेल्या असल्यामुळे ह्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा बोलतात. तर आता सकाळी तर आम्ही घरीच असणार आहे आणि संध्याकाळी विहारात जाणार आहे. तर सिम्पलचं असं डेकोरेशन करून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी डेकोरेशन केलं आहे. आणि आज खीरसुद्धा बनवायची आहे. तर खिरीचंसुद्धा बुद्धांच्या जीवनामध्ये ना विशेष असं महत्त्व आहे. जेव्हा सत्याच्या शोधासाठी बुद्धांनी कठोर अशी साधना करत होते, त्यावेळेला त्यांनी अन्नाचासुद्धा त्याग केला होता. आणि ते अतिशय वीक झाले होते. त्यांचं शरीर खूप थकलं होतं, कारण ते अन्न घेत नव्हते. आणि अशी अवस्था असताना ते म्हणजे त्यावेळेला वडाच्या झाडाखाली बसले होते आधी, जेव्हा साधना करत होते ज्ञानप्राप्तीच्या अगोदर. आणि अशा अवस्थेत त्यांना जेव्हा सुजाता आणि सुजाची दासी बघते, आणि सुजाताच्या घरी मुलाचा जन्म झालेला असतो, आणि त्यामुळे ती तथागतांना खीर दान करते आणि तथागत ते खातात. आणि त्यानंतर ते पुढील साधना करतात त्यांची पिंपळाच्या झाडाखाली, आणि नंतर त्यांना ज्ञानप्राप्ती होते. त्यामुळं सुजाताने दिलेल्या खिरीचंसुद्धा विशेष असं महत्त्व आहे बुद्धांच्या जीवनात. त्यामुळे पौर्णिमेला आम्ही आवर्जून असं खीर बनवतोच. आणि बाहेरसुद्धा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. नंतर मी छान असा सिंपल, म्हणजे कमी वेळात झटपट होईल असं म्हटलं स्वयंपाक करूया. तर छान असं जेवण वगैरे केलेलं आहे. आणि नंतर संध्याकाळी आम्ही तयार होऊन निघालो विहारात जाण्यासाठी. विहारातसुद्धा बुद्धांच्या जीवनावर खूप छान असं प्रवचन होतं. त्याचबरोबर तिथे बुद्धांची आर्ट गॅलरीसुद्धा क्रिएट केली होती. मला फार काही शूट मी केलं नाही आहे विहारात, पण विहारात पण खूप छान असा कार्यक्रम झाला पौर्णिमेचा. त्याचबरोबर बऱ्याच जणांनी गाणेसुद्धा गायली. आणि विहाराच्या आवारातून ना पौर्णिमेचा चंद्र हे बघा असा काही दिसत होता. बुद्ध देवा भोजन बुद्ध देवा.